समाजाची. मी कधी राजकारणात गेलो नाही, माझा समाजही गेला नाही, मी कधी राजकारण माझा मार्गही नाही. आपण फक्त त्यांना एकच सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, कारण माझ्या मराठा समाजाचे लेकरं खूप अन्याय सहन करायला लागले, ते तुम्ही करा. मी कधीच कोणाला म्हणलो नाही या उमेदवाराला पाडा आणि त्याला पाडा. फक्त आपल्या मताची ताकद दिसली पाहिजे. तुम्ही कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा, पण ताकदीनं पाडा, एवढंच मात्र मराठा समाजात सांगितलं होतं. आणि एक 2-4 वर्षापूर्वी एक मन आली होती की सभा मोठमोठ्याल्या होत्या पण मतात रूपांतर होत नाही. आईला म्हणलं आपलं तर होतं काय. म्हणून आम्ही बघितलं मतात मराठ्यांचं रूपांतर होतं आहे का, तर 100% होतं आहे. मराठी आता कोणाला सुधरून जाणार नाहीत पुढं, आता पिढ्या पिढ्या. विधानसभेला काय भूमिका असेल, जर ठरलेल्या प्रमाणे जर नाही सरकारनं दिलं तर मग मात्र आम्ही विधानसभा लढवणार, पण मात्र नाही दिलं तर राजकारण आमचा मार्ग नाही. माझा नाही, माझ्या समाजाचा पण नाही. आम्हाला पाहिजे आरक्षण आणि आमचं ध्येय ते आहे. राजकारण ध्येय आमचं नाही. मला किंवा माझ्या समाजाला